नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत रचना शरीरमधील अध्याय, ज्याचे नाव आहे अस्थि शरीर. आता अस्थि शरीरमध्ये असं सांगितलेलं आहे, श्लोक असा आहे, अस्यते इति अस्ति. म्हणजे त्याची परिभाषा अशी आहे की अस्थि म्हणजे जो टिकून राहतो ते शरीर, तो शरीराचा भाग, शरीरातील एक कठीण अंश म्हणजे अस्थि असतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अस्थिची उत्पत्ती. अस्थिची उत्पत्ती आता ही चरकानुसार आणि सुश्रुतनुसार सांगितलेली आहे. चरकनुसार जर बघितली तर त्यांनी सांगितलेले अस्थि हे मेद धातूपासून त्याची उत्पत्ती होते. आता हे जो एक चार्ट आहे, ह्या चार्टमध्ये असं सांगितलेलं आहे की जसं की आता रस मासची उत्पत्ती होती रसपासनं, मेदची होती मासपासनं, अस्थिची मेदपासनं, मज्जाची अस्थिपासनं, शुक्रची मज्जा आणि गर्भाची शुक्रपासनं. जेव्हा पण पुढं तुम्ही कोणते पण जेव्हा आपण सप्तधातू लिहू, सप्तधातूमध्ये उत्पत्ती सांगताना तुम्ही हा चार्ट वापरू शकता. त्याच्यानंतर आहे सुश्रुतनुसार. सुश्रुतनुसार काय, शरीरात टोटल 7 धातू सांगितलेले आहेत. अस्थि हा 5वा धातू आहे, ज्याचं उत्पत्ती आहे मेद धातू. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अस्थिच्या संख्या. अस्थि संख्या त्या चरकनुसार सांगितलेलं आहे, सुश्रुतनुसार सांगितलेलं आहे आणि आधुनिक मतानुसार. चरकानुसार 360 सांगितलेले आहेत, सुश्रुतनुसार 300 सांगितलेले आहेत, आधुनिक मतानुसार 206 सांगितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत अस्थिचे प्रकार. अस्थिचे 5 प्रकार आहेत. त्यात आपण 5 प्रकार असे बघणार आहोत. पहिला आहे कपाल, त्याच्यानंतर आहे रुचक, त्याच्यानंतर तरुण, मग वल्य, मग नल आणि मग अन्नवस्त. आता आपण तो श्लोक बघणार आहोत. त्याचा एक श्लोक सांगितलेला आहे, एतानि पंचविधानि भवन्ति ततदा कपाल, रुचक, तरुण, वल्य, नलक, संज्ञानी. हा सुश्रुतांनी सांगितलेला आहे. तर आपण सगळ्यात पहिलं बघूया कपालस्थी. कपालस्थी म्हणजे काय सांगितलेलं आहे, कपालस्थी कशी असते, ती चापट असते, रुंद असते आणि पसरट असते. त्याची एक्झाम्पल म्हणजे कपालस्थी कुठे असते, जाणू, निटंब, अंश, गंड, शंख, शीरकी असते, ह्यामध्ये कपालस्थी प्रेझेंट असते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रुचक असते. रुचक असते म्हणजे काय, अन्नाचे श्रवण करून त्याच्या रुची उत्पन्न करणारे असे काय आहे, दात. त्याच्यामुळे त्याचे एक्झाम्पल दात आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत तरुण अस्थी. तरुण अस्थीमध्ये काय सांगितलेलं आहे, अस्थी मृदू असतात म्हणजे सॉफ्ट असतात. तर सॉफ्ट कोणत्या आहे, ग्राने, कर्णे, अक्षीय आहे, ग्रीवा म्हणजे सॉफ्ट ऑर्गन आपले सगळे. त्याच्यानंतर वल्य अस्थी. वल्य अस्थीमध्ये काय, वर्तुळाकार म्हणजे काय, सर्कल, आणि अर्धवर्तुळाकार म्हणजे हाफ सर्कल. म्हणजे अशी असते जिथे हाफ सर्कल आणि सर्कल हे शेप दिसतात. आता जसं की पार्श्व आहे, पुष्ट आहे, ऊर आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नलक अस्थी. नलक अस्थी म्हणजे काय, नलिकेप्रमाणे लांबट व गोल आकार, म्हणजे अशी जी लंबी असते आणि गोल असते. त्या कोणत्या आहेत, 2 एक्झाम्पल आहे, प्रगंड अस्थी आणि उर्व अस्थी. त्याच्यानंतर जे अन्नवास्थी आहे ते सुश्रुतांनी मानलेलं आहे. तर अन्नवास्थीमध्ये कोणता जो 6वा प्रकार आहे, त्यात काय सांगितलेलं आहे, आकाराने लहान असलेल्या अस्थी. त्या कोणत्या आहेत, मणिबंध आणि गुल्फ. अशा प्रकारे एकदम शॉर्टमध्ये अस्थि शरीर हा पूर्णपणे सांगितलेला आहे आणि एकदम सिम्पल वेमध्ये. थँक्यू.